आज आपण तयार करणार आहोत कच्च्या बटाट्याचा खमंग कुरकुरीत असा नाश्ता। बनवायला अतिशय सोपा आहे, झटपट आहे। नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी तुम्ही हा तयार करून घेऊ शकता। चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी अर्धा कप बेसन घेतलेला आहे आणि अर्धा कप रवा घेतलेला आहे। रवा जाड किंवा बारीक कुठलाही तुम्ही वापरू शकता। ह्याला एकदा सगळं मिक्स करून घेऊ आणि ह्याचे एक बॅटर तयार करून घेणार आहोत आपण। 1 कप पाणी घेतलेलं आहे। पाणी थोडं थोडं करून आपण घालूया। थोडं पाणी घातल्यामुळे काय होतं, ह्याच्या गुठळ्या ज्या आहेत त्या पटकन निघतात, त्यामुळे पाणी थोडं थोडं करूनच घाला। ह्याला चांगलं फेटून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत असं ह्याला चांगलं असं फेटून घ्यायचं आहे। आता उरलेलं सगळं पाणी ह्यामध्ये आपण घालायचं आणि थोडा वेळ ह्याला फेटून घ्यायचं। पीठ चांगलं फेटल्यामुळे काय होतं, आपला नाश्ता जो आहे तो हलका फुलका तयार होईल। यानंतर पुन्हा 1 कप पाणी ह्यामध्ये घातलेलं आहे। 1 कप आपलं पीठ होतं, म्हणजे बेसन आणि रवा हे 1 कप होतं, त्याकरता आपण 2 कप पाणी वापरलं। चवीनुसार ह्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे। इथे अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे, चांगला हाताने कुस्करून घालायचा। यानंतर पाव चमचा इथे हिंग घातलेला आहे। अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे। मसाले जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे वापरू शकता। ह्याला चांगलं पुन्हा एकदा आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं, फेटून घ्यायचं। यानंतर इथे मी एक मोठा बटाटा चांगला बारीक किसणीने किसून घेतलेला आहे आणि तो काळा पडू नये याकरता पाण्यामध्ये ठेवलेला आहे। आता या बटाट्याला पाणी आपण काढून टाकायचं आहे। बघा, बटाटा समजा असं नाही समजलं तरी 1 कप किसलेला बटाटा आपण इथे वापरलेला आहे। तर ह्याला आपण सुटं करून घेऊया आणि ह्या बॅटरमध्ये आपण घालणार आहोत। आता हा नाश्ता तुम्ही फक्त बटाटा वापरूनही करू शकता, पण इथे मी काही भाज्या पण घेतलेल्या आहेत ज्या माझ्याकडे आहेत। माझ्याकडे कोबी होता आणि गाजर होतं, त्यामुळे मी थोडासा बारीक चिरून कोबी घेतलेला आहे। थोडंसं गाजर जे आहे ते किसून घेतलेलं आहे, अर्धच गाजर मी घेतलेलं आहे। यानंतर ह्यामध्ये आपण कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरलेली। अर्धा इंच आलं आपण किसून घेतलेलं आहे आणि 2 हिरवी मिरची आपण ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या आहेत। तर मिरची जी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करून घेऊ शकता। लहान मुलांसाठी बनवणार असाल तर मिरची स्किप करून त्या जागी काळी मिरची पूड तुम्ही इथे वापरू शकता थोडीशी। आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे सर्व भाज्या घालून। यानंतर इथे आपण हा नाश्ता जो आहे तो एका प्लेटमध्ये किंवा ट्रेमध्ये सेट करून घेणार आहोत, त्यामुळे इथे मी ट्रेला तेल लावून घेते। तुम्ही जर प्लेट वापरणार असाल तर प्लेटला तेल लावून घ्या। इथे पॅन आपण गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे। आता आपण फोडणी तयार करून घेऊ। अर्धा चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरं घालायचं, 1 चमचा इथे मी सफेद तीळ घेतलेले आहेत। यामुळे नाश्ता अतिशय खमंग तयार होतो आणि कढीपत्त्याची पानं आपण फोडणीमध्ये घातलेली आहेत। खमंग अशी फोडणी तयार करून घ्यायची। फोडणी तयार करून झाली की ह्यामध्ये आपण जे बॅटर तयार केलं होतं हे सगळं बॅटर यामध्ये घालायचं आणि गॅसची आच मंद ठेवायची। मंद आचेवर आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे, एकदम घट्ट करायचं आहे। मिश्रणाने पॅन सोडला पाहिजे इथपर्यंत आपल्याला चांगलं ह्याला ढवळवत ढवळवत घट्ट करून घ्यायचं आहे। तर आता मी बघा ह्याला काही मिनटं चांगलं ढवळलेलं आहे, तर हे थोडंसं घट्ट होत आलेलं आहे। अजून आपल्याला ह्याला भरपूर असं घट्ट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हा नाश्ता जो आहे तो पटकन तयार होतो, बनवायला अतिशय सोपा आहे। तर हे सर्व मिश्रण बघा तयार करण्यासाठी 10 ते 12 मिनटं लागतात। आता मिश्रणाने पॅन सोडलेला आहे, हे घट्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे। जास्त पण घट्ट करू नका। इथे आपलं हे मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे। आता आपण त्याला ट्रेमध्ये काढून घेऊया। तर इथे ट्रे आपण तयार करून ठेवलाच होता, म्हणून ट्रे अगोदरच तयार करून ठेवायचा। आता हे मिश्रण ह्या ट्रेमध्ये आपण काढून घेऊ आणि ह्याला चांगलं पसरवून घ्यायचं। ह्याला चांगलं मस्त असं पसरवून समान करून घ्यायचं आहे। चांगलं गुळगुळीत तयार करून घ्यायचं आणि आता ह्याला आपण थंड करायला ठेवून देऊया। एक 10 ते 12 मिनटामध्ये हे थंड होतं। फॅन खाली ठेवलं तर कमी वेळ लागेल। आता हा जो नाश्ता आहे तो आपण प्लेटवर काढून घेऊया, म्हणजे आपल्याला त्याचे पीसेस तयार करता येईल। तर इथे बघा हे मस्त असं थंड झालं पाहिजे। थंड झालं की लगेच निघतं। गरम असताना तुम्ही काढू नका, नाहीतर मग संपूर्ण नाश्ता तुमचा खराब होऊन जाईल। ह्याच्या आपण वड्या तयार करून घेऊया। वड्या तुम्हाला ज्या आकारात हव्या आहेत त्या कुठल्याही आकारात तुम्ही इथे तयार करून घेऊ शकता। चौकोनी, त्रिकोणी अशा कुठल्याही आकारात तुम्ही ह्याला तयार करून घेऊ शकता। तर इथे मी चौकोनी वड्या तयार करून घेते आहे। ह्याला कट करून घ्यायचं। बघा मिश्रण आपण व्यवस्थित केल्यामुळे ह्याच्या वड्या चांगल्या पडतात। चांगलं घट्ट मिश्रण तयार करून घ्यायचं। आता इथे मी चौकोनी ह्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवते बघा
ह्या वड्या किती सुंदर तयार झालेल्या आहेत. अगदी मस्त ह्या वड्या तयार होतात. मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी तुम्ही हे तयार करून घेऊ शकता. खायला पण अतिशय स्वादिष्ट, खमंग आणि कुरकुरीत तयार होतात. आता तुम्हाला जर का ह्या कमी तेलामध्ये तवा फ्राय करायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही ह्याला तव्यावरच फ्राय करून घेऊ शकता. कमी तेलामध्ये मस्त असा नाश्ता तयार होऊ शकतो ज्यांना तेलाचा वापर कमी करायचा आहे त्यांना. आता ह्याला चांगलं उलट करून घ्यायचं. उलटसुलट करत ह्या मस्त अशा क्रिस्पी तयार करून घेतलेल्या आहेत. बघा, मस्त अशी ही बटाट्याची वडी आपली तयार झाली. मात्र यापेक्षाही जास्त कुरकुरीत आपल्याला तयार करायचं असेल तर असं तुम्हाला शॅलो फ्राय करून घ्यावं लागेल. ही मस्त शॅलो फ्राय केल्यानंतर मस्त कुरकुरीत तयार होते. त्यापेक्षाही जास्त कुरकुरीत ह्या वड्या तयार होतात. तर तुम्ही पाहू शकता ह्याला मस्त आपण असं एकदम क्रिस्पी तयार करून घेतलेलं आहे. आणि टिश्यू पेपरवर काढूया म्हणजे ह्याच्यातलं अतिरिक्त तेल जे आहे ते निघून जाईल. बनवायला अतिशय सोपा आहे हा नाश्ता. शिवाय घरच्या साहित्यात तयार होतो. मुलांना डब्याला देऊ शकता किंवा मग नाश्त्यासाठी पण तुम्ही तयार करून घेऊ शकता. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तुम्हाला एक वडी दाखवते बघा. वरून अतिशय कुरकुरीत होते ही वडी आणि आतून एकदम सॉफ्ट आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. धन्यवाद.